नमस्कार, मी आज बनवणार आहे समोसे. तर चला बघूया. बघा, इथे मी मैद्याचं एक पाव पीठ घेतलंय. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतोय आपण आणि ओवाई ना हातावरती असंच फिरून बारीक आणि असा घालतोय आपण. पळी भरून गरम करून तेल घेतलेले ते घालतोय आता या पिठावरती. बघा, हे तेल आहे ना पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायचं. बघा, आपण असं थोडं थोडं पाणी घालून आता पीठ मळून घेऊ. जास्त पातळ पण नाही करायचं, घट्टच ठेवायचं. बघा, आता आपण हा गोळा असा झाकून ठेवतोय. तर 10-15 मिनिटं आपण हा गोळा असा झाकून ठेवूया. बटाट्याच्या चटणीसाठी आपण हे वाटण करून घेतोय. 1 चमचा धने घेतले, अर्धा चमचा बडीशेप आहे, थोडेसे जिरे घेतले, अद्रक घेतलाय, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2-4 मिरच्या घेतल्या. याचा आपण कूट करून घेणार आहे. बघा, आपण इथे 4 बटाटे घेतले, ते अशा हातानेच बारीक करून घेणार आहे. हाताने बारीक केलं का एकदम हे गरे गरे असे हे छान लागतात समोशामध्ये. त्याच्यामुळे कधी पण हातानेच असं बारीक करायचं. बघा, आपण आता असं हातानेच मॅच केले. बघा, आपण चटणीसाठी मसाले घेतले, थोडंसं चवीपुरतं मीठ घेतले, चाट मसाला आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा आहे ना गरम मसाला आहे समोशाचा मसाला आणि अर्धा चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि हे उकडून घेतलेले शेंगदाणे आणि उकडून घेतलेले वाटाणा. बघा, आपण हे वाटण केलेले हे जाडसरच असं जाडसरच वाटायचं. बघा, आपण इथं आता ना 4-5 पळी ना तेल घालून घेतोय. बघा, आधी ना आपण हा कूट केलेला जाडसर कूट हा घालून घ्यायचा, चांगला तळून घ्यायचा. आता आपण घालतोय हा गरम मसाला आहे, दुकानामध्ये समोशाचा गरम मसाला मागायचा आणि अर्धा चमचा हळद आहे आणि लाल तिखट एकदम थोडं घेतले आणि चाट मसाला पण अर्धा चमचा आहे आणि मीठ चवीपुरतं मीठ आहे आणि हे उकडलेले वाटाणे घालतोय आपण आणि थोडेसे शेंगदाणे. तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल. बघा, आपण आता हे बटाटे टाकून घेतोय त्याच्यामध्ये. आपण थोडीशी कोथिंबीर आता वरतून टाकून घेतोय. बघा, 5 मिनिटं आपण पूर्ण हलवून घेतली. आता आपण गॅस बंद करूया. बघा, आपण 5-6 मिनिटं पूर्ण असं तळून घेतली ही भाजी. आता आपण डिशमध्ये काढून घेतोय. आपलं पीठ पण छान भिजले. आता आपण छोटे छोटे गोळे घेतोय समोसे बनवायला. आता आपण लाटून घेऊया ना, थोडीशी लांब आकाराची लाटायची. बघा, आपण थोडीशी अशी लांब ही केली होती, लाटली होती, तर असा आडवी कापायची आपण. बघा, इथं काटायला आहे ना असं पाणी लावून घ्यायचं चिपकायला साठी. आणि ही अशी ना पूर्ण अशी करायची, बघू शकता तुम्ही. अशी हे पूर्ण दाबून घ्यायचं. बघा, आपण याच्यामध्ये मसाला भरतोय. थोडाच भरायचा, जास्त पण नाही भरायचा, आपल्याला दाबायला पण जागा पाहिजे. बघू शकता तुम्ही, असं दाबायचं. पूर्ण दाबून घ्यायचं, कारण तेलामध्ये उचकायला नको त्यासाठी. बघा,
आपला समोसा आता तयार झाला. बघा याला पण इथं काठाला थोडं पाणी लावायचं आणि प्रत्येक अशी करायची आणि इथं असं दाब द्यायचा. हे पूर्ण बोट बघा, हे असं बोट घालायचं याच्यामध्ये, पूर्ण असं दाबून घ्यायचं. बघा आपण प्रत्येक समोशामध्ये असंच आता चटणी भरून घेणार आहे. बघ तुम्ही. बघा आपला दुसरा पण असा तयार. अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण बनवून घेणार आहे. बघा अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण बनवून घेणार आहे. बघा आपले अशा प्रकारचे आता बनवून तयार झाले. 15-16 झाले आपले. बघा आपले तेल तापले, जास्त पण नाही तापून द्यायचं. लगेच समोसे सोडायचे. एकदम कडक तापलं का असे वरती फुगे येतात, त्याच्यामुळे थोडं कमीच ठेवायचं. आता आपण पलटी मारून घेऊ. बघा इथं आता ना 2-4 मिनिटं पुन्हा असं स्लो गॅसवर एकदम उलट पलट करून घ्यायचं. बघा आपले असे प्रकारचे तळले आता आपण काढून घेतोय. बघा असे प्रकारचे आपण सगळे पण आता तळून घेणार आहे. तुम्हाला एकदम कुरकुरीत असे कडक पाहिजे असेल तर स्लो गॅसवर तळायचे, कधी पण गॅस फास्ट नाही करायचा. बघा अशा प्रकारचे आपले तयार झाले. आता मी मोडून दाखवते. बघा एकदम कुरकुरीत असे झालेत, बघू शकतात तुम्ही. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.